अख्ख्या विश्वात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून झळकणारा ज्ञानाचा तेजस्वी सूर्य, ज्ञानाचा अथांग सागर, हजारो वर्षापासून वाहत आलेल्या नदीच्या प्रवाहाची दिशा बदलवणारा, जुलमी अन्यायी प्रथा मोडून टाकणारा, दीनदलितांचा कैवारी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी गुलामगिरीची साखळी तोडून सर्वांना मुक्त केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश सर्वांना दिला. अशा महामानवाचे विचार दगडालाही पाझर फोडणारे आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण बाबासाहेबांचे 60 प्रेरणादायी विचार बघणार आहोत. ऐका, विचार करा आणि त्यांच्या विचाराच्या वाटेवर तुमचे पाऊल पडू द्या. आकाशातील ग्रहतारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग? आपल्याला कमीपणा येईल, लाज वाटेल असा पोशाख कधीच करू नका. तुमचा पोशाख तुमची सुंदरता आणि तुमची इज्जत दोन्हीही वाढवेल. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. विश्वास देवावर नाही तर स्वतःच्या मनगटावर ठेवा. मी नदीच्या प्रवाहाला वळवणाऱ्या भक्कम खडकासारखा आहे. माणूस धर्माकरिता नाही तर धर्म माणसाकरिता आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्ही वाघासारखे बना, म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. वाघ बनून जगा. माणसाला आपल्या दारिद्र्याची, आपल्या गरिबीची लाज वाटता कामा नव्हे. लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 4 दिवस सिंहासारखे जगा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रांगा जेव्हा वाचनालयाकडे जातील त्या दिवशी माझ्या देशाला महाशक्ती बनण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. ग्रंथ हेच गुरु. वाचाल तर वाचाल. शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरण्यास भीतो तो अगोदरच मेलेला असतो. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्या अंगी येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने, त्यांच्या बुद्धीने चालतात ती माणसे निश्चितच ध्येय गाठतात. एखादा खरा प्रेमी ज्याप्रमाणे आपल्या प्रियसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे मी माझ्या पुस्तकांवर प्रेम करतो. माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडघाभर ज्ञानात जाता येईल. स्वतःची लायकी विद्यार्थी असतानाच वाढवा. जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या. कारण भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल. संविधान कितीही चांगले असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक नसतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी मला वाटेल की संविधानाचा दुरुपयोग केला जात आहे त्या दिवशी मी ते जाळून टाकेल. फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. जसा माणूस उपासमारीने अशक्त होतो तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्यांचा गुलाम होतो. अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरींपेक्षा भयंकर व भीषण आहे. जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही. काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ वाया घालवू नका. प्रत्येक पावलावर स्वतःच्या ज्ञानात भर टाकत जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते. शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र होय. इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे. ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.
उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका. मोठ्या गोष्टींचे बेताकद वेळ घालवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने सुरुवात करणे अधिक चांगले असते. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जीवन हे मोठे नाही तर महान असले पाहिजे. हिंसा ही एक वाईट गोष्ट आहे, परंतु गुलामी त्याही पेक्षा वाईट गोष्ट आहे. शक्तीचा उपयोग वेळ आणि काळ पाहूनच करावा. माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा द्वेष करणे इतका स्वतःला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो. हक्क मागून मिळत नसतो, त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशी होऊ नका. बोलताना विचार करा, पण बोलून विचारात पडू नका. शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द निरर्थक ठरतात. मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाची शिकवण देते. कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही. धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही, तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे. बौद्ध धर्म हा जगातील सर्वात महान धर्म आहे, कारण तो केवळ एक धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे. भगवान बुद्धाने सांगितलेली तत्वे अमर आहेत, पण बुद्धाने मात्र तसा दावा केला नाही. काळानुरूप त्यात बदल करण्याची सोय आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही आहे. सामाजिक समतेचा बुद्धा इतका मोठा पुरस्कर्ता जगात कोणीच झाला नाही. मी समाजकार्यात आणि राजकारणात पडलो तरी आजन्म विद्यार्थीच आहे. मी सर्वप्रथम आणि सर्वात शेवटी भारतीयच आहे. तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा मत विकत घेऊ पाहणारे इतके कंगाल कोणीच नसेल. जर या देशात शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता. साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा, मग बघा काय चमत्कार होते. लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकुमशाही आणि माणसा माणसात भेद मानणारी संस्कृती. मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो. लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करू नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वासही ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल. तर मित्रांनो, बाबासाहेबांचे हे विचार तुम्हाला नक्कीच आवडले असतील. यापैकी तुम्हाला कोणता विचार सर्वात जास्त आवडला ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. स्टे इन्स्पायर्ड.